ऑन द नाईट ऑफ सप्टेंबर 6th 1838. आता 6 सप्टेंबर 1838ची गोष्ट, रात्रीची गोष्ट. अ टेरिबल स्टॉर्म वॉज ब्लोईंग. एक भयंकर वादळ, स्टॉर्म म्हणजे वादळ, हे बाहेर घोंगावत होतं. ग्रेस वॉज यूज टू स्टॉर्म. ग्रेसला वादळांची सवय होती, कारण ती समुद्राच्या काठावरच राहायची, त्यामुळे तिला त्यांची सवय होती. शी हरसेल्फ वॉज वॉर्म अँड सेफ इन द बिग लाईट हाऊस. ती स्वतः तर एका मोठ्याच्या मोठ्या लाईट हाऊसमध्ये वार्म आणि सेफ होती, म्हणजे थंडीपासून बचाव तिचा होत होता आणि तिला ती सुरक्षितसुद्धा होती. बट शी वॉज ऑलवेज अनहॅपी अबाउट द पुअर सेलर्स हू वेअर ॲट सी इन द स्टॉर्म. पण ते बिचारे जे सेलरचे खलाशी समुद्रामध्ये अशा वादळामध्ये अडकायचे, त्यांच्यासाठी तिला नेहमी वाईट वाटायचं, तिला दुःख व्हायचं. शी डिड नॉट नो दॅट अ टेरिबल थिंग वॉज हॅपनिंग दॅट नाईट. तिला माहिती नव्हतं की त्या रात्री एक अतिशय भयंकर अशी घटना किंवा गोष्ट समुद्रामध्ये घडते आहे. दॅट नाईट अ शिप वॉज ब्रेक्ड अपॉन द रॉक्स. त्या रात्री एक शिप जे आहे ते दगडांवर आदळून बुडालेलं होतं. ग्रेस अँड हर पॅरेंट्स डिड नॉट हिअर द साऊंड ऑफ द क्रॅश. या क्रॅशचा आवाज जो आहे तो ग्रेस किंवा तिच्या वडिलांना आला नाही. द नॉईस ऑफ द विंड अँड द वेव्स वॉज टू लाऊड. कारण हवेचा आणि लाटांचा आवाज एवढा लाऊड होता, एवढा जोराचा होता की त्या क्रॅशचा आवाज त्यांना ऐकू आला नाही. दे कुड नॉट हिअर एनिथिंग एल्स. त्यांना काहीही बाकीच ऐकू येऊ शकत नव्हतं. बट अ शिप कॉल्ड फोरफारशियर हॅड हिट द रॉक्स अ माईल अवे फ्रॉम द लाईट हाऊस. पण एक शिप होती जिचं नाव होतं फोरफारशियर. तिने रॉक्सला हिट केलेलं होतं, म्हणजे दगडांवर आदळलेली होती, आणि ती घटना त्यांच्या लाईट हाऊसपासून जवळपास 1 मैल अंतरावर घडलेली होती. मोस्ट ऑफ द पॅसेंजर्स वेअर ड्रॉन. त्यातले बरेचसे पॅसेंजर्स हे बुडून गेले होते. बट 9 मेन अँड वुमन वेअर एबल टू क्लाइंब ऑन टू द रॉक. पण त्यातले 9 मेन आणि वुमन कसं तरी आपला जीव वाचवून एका दगडावर चढून, जवळच्या दगडावर चढून बसले होते. त्यांना ते पॉसिबल झालं. द विंड नियरली ब्ल्यू देम इन टू द सी ॲज दे क्लंग टू द बेअर रॉक. आणि जेव्हा ते त्या त्या उघड्या खडकावर कसे तरी त्या दगडाला धरून बसलेले होते, हवा एवढी जोराची वाहत होती की कोणत्याही क्षणी ते समुद्रात पडून मृत्युमुखी पडले असते. इन द डिस्टन्स दे सॉ द वार्म लाईट ऑफ द लाईट हाऊस. त्यांना जवळच दिसत होतं की एक लाईट हाऊस आहे, तिथून आपल्याला मदत मिळू शकते. बट ऑफकोर्स देअर शाउट्स अँड स्क्रीम वेअर नॉट हर्ड. पण त्यांचा आवाज नक्कीच त्या लाईट हाऊसपर्यंत पोहोचू शकत नव्हता. ऑल नाईट दे क्लंग देअर इन द स्टॉर्म. रात्रभर ते कसं तरी वादळामध्ये त्या दगडाला चिटकून आपला जीव वाचवून बसलेले होते. नेक्स्ट मॉर्निंग ॲट 6 o'clock ग्रेस वॉज ड्रेसिंग. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता ग्रेस तयारी करत होती. शी लुक्ड आउट ऑफ हर विंडो अँड सॉ द स्टॉर्म वॉज स्टील ब्लोईंग. तिने खिडकीबाहेर बघितलं, तिला दिसलं की वादळ अजूनही घोंगावत होतं. सडनली शी स्टॉप्ड. अचानक ग्रेस थांबली. वॉजंट देअर समथिंग ऑन द डिस्टंट रॉक. दूरच्या दगडावर काहीतरी नाही आहे का? कॉलिंग हर फादर शी लुक्ड अगेन. आपल्या वडिलांना बोलवून ग्रेस पुन्हा बघू लागली. येस, देअर वेअर सर्टनली पीपल क्लिंगिंग ऑन टू द रॉक. नक्कीच तिथे काही लोक होते जे दगडावर चिटकून दगडाला पकडून बसलेले होते. बट दे वेअर हाफ अंडर द सी. पण ते जवळपास समुद्राच्या अर्ध्यामध्ये होते. वी मस्ट रेस्क्यू देम बिफोर दे आर ड्रॉन, क्राईड ग्रेस. ग्रेस जोरात ओरडली. आपल्या वडिलांना म्हणाली की फादर, वी मस्ट रेस्क्यू देम. रेस्क्यू म्हणजे वाचवणे, टू सेव्ह देम बिफोर दे आर ड्रॉन. ते बुडायच्या आधी आपल्याला त्यांना वाचवलंच पाहिजे. वी मस्ट डू समथिंग. आपण काहीतरी केलंच पाहिजे. विल यू एव्हर स्लीप अगेन फादर इफ दे डाय. आपल्या वडिलांना ती म्हणाली की फादर, जर आज ते लोक मृत्युमुखी पडले तर तुम्ही कधी आयुष्यात शांततेची झोप घेऊ शकाल का? कधीच नाही. विल्यम डार्लिंग वॉज अ ब्रेव ओल्ड मॅन. तर ग्रेसचे वडील विल्यम डार्लिंग हे ब्रेव होते पण ओल्ड होते, म्हणजे म्हातारे होते पण शूर होते. बट ही शूक हिज हेड. पण त्यांनी सुद्धा नकारार्थी मान हलवली. इट इज होपलेस ही सेड. ते म्हणाले की हे निरर्थक आहे. वी कॅन डू नथिंग. आपण काही करू शकत नाही. हाऊ कॅन आय रो अ बोट बाय माय सेल्फ थ्रू दीज वेव्स. या लाटांमध्ये मी एकट्यानं बोट चालवत कसा जाऊ? इफ ओनली आय हॅड अनदर मॅन हिअर टू हेल्प मी. एखादा माणूस अजून माझ्या सोबती असता तर वेगळी गोष्ट होती, पण एकट्याने मी त्यांच्यापर्यंत जाऊ शकणार नाही. आय कॅन हेल्प यू फादर, क्राईड ग्रेस. ग्रेस जोरात म्हणाली की फादर, मी तुमची मदत करू शकते. आय कॅन रो अ बोट ॲज वेल ॲज एनी मॅन, कांट आय. मी कुठल्याही माणसाप्रमाणे, पुरुषाप्रमाणे बोट चालवू शकते, नाही चालू शकत का? आय ॲम स्मॉल बट आय ॲम स्ट्रॉंग.
मी छोटी असली तरी मी स्ट्रॉंग आहे. यू अँड आय हॅव ऑफन रोड टुगेदर. आपण दोघांनी तर बऱ्याचदा बोट चालवलेली आहे. वी कॅन रीच दोज अनफॉर्च्युनेट पीपल. आपण त्या दुर्दैवी बिचाऱ्या लोकांपर्यंत नक्कीच पोहोचू शकतो. मिसेस डार्लिंग वॉज विथ हर हजबंड अँड डॉटर ॲट द विंडो. ग्रेसची आई तिथेच होती आपल्या हजबंड आणि डॉटरसोबत. नो नो, शी एक्सक्लेम्ड. हाऊ विल इट हेल्प दोज पुअर पीपल इफ यू आर ड्रॉन. तिची आई म्हणाली की नाही, समजा तुम्ही दोघंच रस्त्यात बुडून गेले तर तुम्ही त्या लोकांची मदत तरी कशी कराल. यू कॅनॉट रोद इन दिस स्टॉर्म, डू नॉट ट्राय. तिची आई म्हणाली की तुम्ही एवढ्या वादळामध्ये बोट चालवू शकणार नाही, तुम्ही प्रयत्नसुद्धा करू नका. अ गर्ल लाईक यू ग्रेस कॅनॉट डू अ मॅन्स जॉब. ग्रेस, तुझ्यासारखी छोटीशी मुलगी एका माणसाप्रमाणे बोट चालवू शकणार नाही, माणसाचं काम करू शकणार नाही. लेट अस प्रे फॉर देम हजबंड. गॉड विल हेल्प देम परहॅप्स बट वी कॅन नॉट. तिची आई म्हणाली की आपण त्यांच्यासाठी प्रे करू, मे बी देव त्यांची मदत करेल कदाचित, पण आपण काहीही करू शकणार नाही. ग्रेस वॉज डिटरमाइंड हावेवर. पण हावेवर म्हणजे बट ग्रेस जी होती तिने दृढ निश्चय केलेला होता. शी आर्ग्यूड अंटील ॲट लास्ट हर फादर ॲग्रीड. शेवटी तिचे वडील तयार होईपर्यंत तिने त्यांच्यासोबत वाद घातला. पुअर मिसेस डार्लिंग विथ अ हेवी हार्ट हेल्प देम टू गेट द बोट आउट. बिचाऱ्या मिसेस डार्लिंग अतिशय जड अंतःकरणाने त्या दोघांना त्यांनी बोट काढायला मदत केली. शी वॉच्ड अँड प्रेड ॲज दे सेट ऑफ. आणि जेव्हा ते निघाले तेव्हा ग्रेसची आई त्यांना बघत होती, देवाला प्रार्थना करत होती.